आरटी प्रवेश 2026-27 पाचव्या यादीमधील पालकवर्गांना प्रवेश घेण्याची मुदत ही 24/7/2026 होते आणि ही मुदत संपून गेलेली आहे. पालक वाट बघत आहेत की मुदत वाढ कधी होणार. पालकवर्गांनो, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपणास पुढील मुदतवाढीची तारीख ही मिळणार आहे. समजा पालकवर्गांनो, आपणास पाचव्या यादीमध्ये देखील सीट मिळाली नाही आणि पाचवी यादीची मुदत संपून देखील RTAकडे बऱ्याचशा म्हणजे 8,000 प्लस सीट राहत असताना आपणास इथे दिसत आहेत. तर पुढे या सीटचे काय होणार? ह्या सीट कोणालाच मिळणार नाहीत का? तर पालकवर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत RTE प्रवेश 2026 स्पेशल राऊंड होणार. पालकवर्गांना खुश खबर आणि ज्या ज्या पालकवर्गांना सीट मिळाल्या नाहीत त्या बऱ्यापैकी पालकवर्गांना ह्या सीटा ह्या मिळणार. तर आता बऱ्याचशा पालकांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये वगैरे ॲडमिशन घेतलेले आहे, पण जे जे पालक खरोखरच गरजू आहेत, गरीब आहेत आणि त्यांना RTAची गरज आहे, ते अजून देखील आशा लावून बसले आहेत की मला आज ना उद्या सीट मिळेल. तर अशा पालकवर्गांसाठी हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. इथे आपण बघायचं आहे डॅशबोर्डवरती इथे ज्या काही रिक्त जागा होतात पाचव्या यादीमधून यादी झाल्यानंतर ज्या काही रिक्त जागा राहतात अशा जागांसाठी हा स्पेशल राऊंड होत असतो. स्पेशल राऊंड म्हणा, स्पॉट राऊंड म्हणा, आता परत अपडेट आल्यानंतर आपणास ही न्यूज कळून जाईल. तर पाचवी यादी झाल्यानंतर म्हणजे जी काही शेवटची यादी असते, 6वी यादी अजून यायची काय शक्यता कमीच आहे. पाचवी यादी झाल्यानंतर त्या यादीमधून ज्या जागा शिल्लक राहतात त्या जागांसाठी हा स्पेशल राऊंड हा होत असतो. यामध्ये काय होते तर आपणास पुन्हा अर्ज करावा लागेल किंवा ज्यांनी अगोदर अर्ज केला आहे आणि त्यांना प्रवेश मिळाला नाही अशा सर्वांना या स्पेशल राऊंडमध्ये पर्याय निवडण्याची संधी दिली जाते किंवा ज्या पालकवर्गाने अजूनही अर्ज केलेला नाही अशांना देखील याच्यामध्ये अर्ज करता येतो. तर कमी झालेल्या जागा या फेरीमध्ये फक्त त्याच शाळांचा समावेश होतो की जिथे जागा रिक्त आहेत. भरलेल्या जागांसाठी किंवा ज्या शाळेमध्ये जागा भरल्या आहेत त्या शाळांसाठी स्पॉट राऊंड हा होत नसतो. तर आपण काय करायचं आहे, जेव्हा ह्या स्पॉट राऊंडची वगैरे तारीख जाहीर होईल किंवा आपणास पुढील अपडेट येईल तेव्हा आपण आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवायची आहेत आणि निर्धारित वेळेमध्ये आपली कागदपत्रे ही पडताळणी करून घ्यायची आहेत. तरच आपणास पुढे हा प्रवेश मिळणार आहे. तर पालकवर्गांनो, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगितले की जो काही स्पेशल राऊंड पुढे होणार आहे या राऊंडचे स्वरूप आणि पुढे स्पेशल राऊंडची पद्धत काय असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर मला या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण करा, कारण असेच RTEचे नवनवीन व्हिडिओ आपणास दररोज हे मिळत असतात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.